हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा 2024च्या रेड कार्पेटवर आपण आहोत. आणि बघा, इकडे पहिल्यांदाच मला एकत्र जोडीने इथे दिसलेले आहेत अभिनय आणि स्वानंदी. हो, एकत्र असं इंटरव्ह्यूसाठी पहिल्यांदाच भेटले. कारण ना आता रिसेंटली जेव्हा स्वानंदी ऑफिसला आली ना, तेव्हा ती म्हणाली की राजश्रीमध्ये मी आजवर फक्त बॅग घेऊनच आली आहे अभिनयच्या, असं म्हणाली ती मला. मग तुम्ही ऑफिस घराच्या जवळ शिफ्ट करा ना, म्हणजे मला गोष्टी मी एकतर घाई होणार नाही मला निघताना, आणि मी विसरणार नाही गोष्टी. आपण विसरतो हे बाजूला राहिला, त्याची कारणं बरोबर आहेत, आपण वेळे. पण कमाल दिसताय तुम्ही दोघंही. कोणाला आहे या लुकचं क्रेडिट? आय थिंक मला आहे, आणि आतल्या शर्टाचं क्रेडिट स्वानंदीला आहे. आणि चेनचं कानातलं आणि ते पण ठीक आहे स्वानंदीला. आता ती आता मागते तर नाही स्वानंदीला. फ्रॉम नेक्स्ट टाइम अभिनय तुम्हाला गचाळ देणार आहे, मी नाही मदत करणार आहे. मी तुला मदत करते. हो, कारण एकतर पहिली गोष्ट तर फॅशन डिझायनर मग हायर करा. माझं बेसिकली कसं आहे, मी भयंकर आळशी माणूस आहे, आणि खूप आधीपासून प्लॅनिंग मला जमत नाही, कपड्यांची एस्पेशली. बाकी गोष्टींची जमते, कपड्यांची मला जमत नाही. त्यामुळे एंड मुमेंटला म्हणजे आजपर्यंत डिसाईडेड नव्हतं मी घालणार काय. हा शर्ट यायच्या आधी तिने घेतला आहे, सो आय फील की त्यामुळे तिची हेल्प लागतेच मला काही गोष्टींमध्ये. आळशी म्हणण्यापेक्षा अभिनय, मला नाही वाटत फॅशन डिझायनर्स अभिनयचे एवढे मूड्स आणि चॉईसेस सहन करू शकतील. सो आय थिंक मी अभिनय आज कसल्या तरी रिहर्सलमध्ये होता, आणि मी 2 तास त्या दुकानात थांबले अभिनयचे फोटोज पाठवून की कुठला घेऊ, आणि फायनली मी माझ्या मनाचाच घेतला. सो येस, तू पण मस्त दिसतेस. तुझं क्रेडिट कोणाला आहे स्टाईल? फॉर मीच स्वतःच. मीच. पण ॲक्च्युली या मम्मी आणि आम्ही साड्या चूज करतो, आणि मग नंतर आय थिंक इट्स बोथ ऑफ अस. अभिनय, स्वानू सुद्धा आता झाली आहे, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुरुवात झाली आहे तिच्या कामाची, आणि म्हणूनच तुमच्या दोघांना एकत्र रेड कार्पेटवर येताना बघून मला खूपच भारी वाटलं. फायनली काय नाही, आता फिलिंग बेसिकली असं आहे की झाली आहे तिची आता सुरुवात तर झालेली आहे पूर्णपणे. पण आय थिंक पुढच्या वर्षी नॉमिनेशन घेताना बघायचं आहे, तिला पण असो मला पण असो. सो नॉमिनेशन मिळणं झी गौरवसारख्या एवढ्या प्रेस्टिजियस अवॉर्ड सेरेमनीलाच खूप मोठी गोष्ट असते, आणि त्यामुळे होपफुली आय थिंक सगळ्यात जास्त प्राऊड फिलिंग ती असेल जेव्हा मग आम्ही दोघेही एकत्र आमच्या वेगवेगळ्या कामांसाठी नॉमिनेटेड असो. काय फिलिंग आहे याच्याबरोबर आली असेल? हो, ॲक्च्युली नाही, आज खरंच वाटतंय की आय बिलॉंग हिअर, आणि याला खूप भारी वाटतं की मला ॲक्च्युली लास्ट इयर नाट्यगौरवला होतं, आणि आय थिंक नेक्स्ट इयर मला चित्रगौरवलाही नॉमिनेशन असेल, आणि होपफुली आय विल विन. सो येस, आय एम व्हेरी एक्सायटेड. आज भाऊ बहीण मला भेटलेच आहात इथे रेड कार्पेटवर, तर या निमित्तानेच मी आज तुम्हाला म्हणाले की घरचे एखादे एकमेकांचे सिक्रेट सांगा अवॉर्ड फंक्शन्सला जातानाचे किंवा शूटिंगला जातानाचे. तर कोणते सिक्रेट सांगा? स्वानंदीचे एखादं. स्वानंदी घराचा दरवाजा सोडेपर्यंत तिचं काही ना काहीतरी राहिलेलंच असतं, म्हणजे काही असू शकतं. गॉगल असू शकतो, वॉलेट असू शकते, पर्स असू शकते, चप्पल असू, काहीही असू शकतं. काहीही जे इम्पॉर्टंट आहे जे तिला लागू शकतं ते ती घरात दरवाजा सोडेपर्यंत तिचं असं असतं की अरे का राहिलं नाही आहे ना. सो ते आवरायला 1 तास, आणि त्या दरवाजावरती पुढचा अर्धा तास जातो की आता काय आहे. म्हणजे काही माझी एवढी चिडचिड झालेली असते की तिचं असं असतं की राहिलं तर राहिलं, आता जाऊया. सो ते एंड मुमेंटपर्यंत तिचं असं, ती कधी तिने गोष्टी मुद्दामून वर ठेवलेल्या असतात आणि जाताना लक्षात राहतील, पण त्या पण राहत नाहीत. 5 मधली एक गोष्ट राहतेच. त्यामुळे आय थिंक तिची ती सिक्रेट म्हणण्यापेक्षा तिची ती सवय आहे. आता अभिनय तर खूप असतील ना? अभिनय माझ्याहून जास्त तयार व्हायला वेळ घेतो, आणि आज पण मी आधी तयार होऊन बसले, आणि नंतर साहेब तयार झाल्यानंतर साहेबांच्या वेळेला निघायचं. मग चला मग आम्ही काय चप्पल घालत असू किंवा बसलेलं असू किंवा पर्स शोधत असू, अभिनय एंड मुमेंटला तयार होणार, आणि मग नंतर दरवाजावर गेल्यानंतर चला करणार. सो दॅट इज अभिनय. अभिनयचं दुःख आज मी समजू शकते, कारण आम्ही एकत्र एकाच ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो खूप. आणि यार काय का खोदलं एवढं सगळीकडे, माझा हा प्रामाणिक प्रश्न आहे. खजिना शोधतायत ते म्हणजे हळूहळू मिळणार आहे. तुम्हाला उद्या परवापर्यंत मिळू, म्हणजे परत ड्राईव्ह करताना एवढं फ्रस्ट्रेशन येणार नाही. पण आय थिंक सगळ्याच मुंबईकरांचं ते दुःख आहे, पण असो आता काय करणार. पण थँक्यू सो मच, मस्त दिसताय तुम्ही, आणि ऑल द बेस्ट. नेक्स्ट नाट्यगौरवला आणि चित्रगौरवला तुमच्या दोघांना नॉमिनेशन असेल, नक्की बघायला आवडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. मिळालं तर तुला पहिली पार्टी मिळाली. आता एवढं बोलून माय फर्स्ट ट्रू सपोर्टर. सो येस, थँक्यू.